सत्तेचा विषय फक्त खुर्चीचा नसतो, तर तो असतो कार्यपद्धतीचा आणि परिणामकारकतेचा। हे ठासून सांगतानाच भाजपाने पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात दमदार एंट्री घेतली। 11 वर्षातील बदल डोळ्यासमोर घडला आणि आज त्याच बदलाचा आढावा समोर आला, असा अनुभव नवी मुंबईतील अनेक उद्योजकांनी व्यक्त केला। भाजपा नवी मुंबईच्या संकल्प ते सिद्धी अभियानाने आता नव्याने चर्चेला सुरुवात केली आहे। या अभियानाचे आयोजन भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। नवी मुंबईतील सांडपाडा केमिस्ट भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संकल्प ते सिद्धी अभियानातील बुद्धिजीवी व व्यावसायिक संमेलनात आमदार संजय केळकर यांनी आपल्या अभ्यासपूर्वक भाषणातून यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारची कामगिरी स्पष्टपणे मांडली। मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात देशात झालेल्या बदलावर प्रकाश टाकत त्यांनी आर्थिक, सामाजिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशाचा आढावा घेतला। बेलापूरचे आमदार मंदा महात्रे यांनी देखील उपस्थित राहत व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करत केंद्र सरकारच्या योजना प्रत्यक्षात कशा उपयोगी पडत आहेत हे स्पष्ट केले। यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिल कौशिक, संयोजक निलेश म्हात्रे, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपाचे नवी मुंबईतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मोदी @11 या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आलं। मोदी सरकारच्या 1 दशकाहून अधिक काळातील यशाची झलक देणारे फोटोज, आकडे आणि योजनांची माहिती यामध्ये पाहायला मिळते। या संदर्भातली अधिक माहिती भाजपाचे आमदार संजय केळकर आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली। विकसित भारतासाठी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेली 11 वर्ष हा देश जो आहे तो समृद्ध झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे। या ठिकाणी सुरक्षितता पण महत्वाची आहे, सुरक्षित भारत झाला पाहिजे आणि सुविधायुक्त असला पाहिजे। याकरता जे म्हणून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विविध योजना ज्या आल्या त्या देखील या देशातल्या राहणीमान लोकांचं उंचावलं। जनधन योजना असेल, या ठिकाणी शौचालयाच्या संबंधी असेल, उज्ज्वला योजना असेल, या ठिकाणी रोजगाराच्या संबंधी मेक इन इंडिया सुद्धा असेल, उद्योजकांच्या दृष्टीने, आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, महिलांच्या दृष्टीने, या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातूनच हा देश जो आहे आणि या देशामधली जी गरिबी आहे, शेवटी चांगलं सुशासन पाहिजे, सेवा पाहिजे आणि गरीब कल्याण योजना पाहिजे। आणि त्याच्यामुळे गरिबी रेखा जी आहे या देशामध्ये पूर्वी 25% लोक गरिबी रेखेच्या खाली होते आणि मोदीजी आल्यानंतर आज हे प्रमाण जे आहे ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी रेखेच्या वर आले आणि 8-8.5% फक्त लोक जे आहेत ते आता गरिबी रेखेच्या खाली आहेत। अशा प्रकारे मोदीजींनी विदेशीच्या संबंधामध्ये देखील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी योजना आणल्या, विदेश नीती जी आहे ती सही दिशा स्पष्ट नीती अवलंबली। स्वदेशीच्या आत्मनिर्भर भारत मेक इन इंडियाच्या माध्यमातून अगदी युद्ध सामुग्री देखील या देशामध्ये आम्ही बनवू, हे जे काही विविध क्षेत्रामध्ये 140 कोटी लोकांना न्याय देणार आणि सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, मोदी है तो कुछ भी नामुमकिन नहीं है अशी एक भावना आणि प्रत्यक्ष काम हे त्यांनी या देशामध्ये निर्माण केलं। मला वाटतं की ही जी हॅट्रिक केलेली आहे, ही हॅट्रिक जी आहे ती 24/7 काम केलेल्या नेतृत्वाची आहे। ही हॅट्रिक जी आहे ती केंद्र सरकारमध्ये जे टीम काम करते हे सरकार बेदाग सरकार आहे, भ्रष्टाचार मुक्ततेकडे नेणारी हॅट्रिक आहे आणि गरीब कल्याणाकरता जीवाचं रान करणारी ही मोदीजींचं सरकार आहे। आणि त्या दृष्टीने ही 11 वर्ष जी आहे ती आधीच्या पार्श्वभूमीवर मग रोजगार असेल किंवा आपला हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा आर्थिक दृष्टीने देखील आपण जे टॉप 4 मध्ये आलेले आहोत त्या दृष्टीने असेल, हा विकसित भारताची एक फार मोठी झेप आपण घेतोय आणि त्या दृष्टीने लोकांनी देखील जो पाठिंबा दिलेला आहे, लोकांनी समर्थन दिलेलं आहे ते या कामाला दिलंय आणि त्या कामाच्या माहिती देण्याकरता म्हणून आज सगळी ही प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यासमोर आम्ही आलो। मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये देखील
ही सगळी मंडळी आज तर 18 कोटी लोक भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. सर्वात जगामधली सर्वात मोठी संघटना जर कुठली असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामुळे अधिक या विकसित भारताच्या या यात्रेमध्ये सर्व जोडले जातील. आणि मी देखील आवाहन करेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही जी यात्रा निघालेली आहे ही जगामध्ये भारत एक क्रमांकावर नेण्याकरता या यात्रेमध्ये देखील आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं देखील मी आवाहन करतो. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये तर कसं आहे की दर 3 वर्षांनी अध्यक्ष नवीन येत असतात. पण राजेश पाटील यांच्या रूपाने एक सहृदय, संवेदनाशील आणि सक्षम अशा प्रकारचा अध्यक्ष या नवी मुंबईला साजेल असं पुढच्या काळामध्ये काम करेल असा मला विश्वास आहे. मंदाताईंच्या बद्दलचा काय प्रश्नच नाही. या लोकांनी त्यांना 3 वेळा निवडून दिलेला आहे, हॅट्रिक केलेली आहे. आणि ताई म्हणजे विकास आणि विकास हा एकच मंत्र घेऊन या नव्या मुंबईमध्ये काम करत असतात. आणि तळागाळामधल्या लोकांशी त्यांचं ज्या पद्धतीने एक नातं जुळलेलं आहे, जी नाळ आहे, आणि त्याच्यामुळे लोकसमर्थनातून आणि लोकसहभागामधून ताई निवडूनही येतात आणि कामही करतात. आज इथे नरेंद्रभाई मोदीजींनी जे विकासाची गाथा आणि समृद्धीकडे आपण जे चाललेलो आहेत आणि 11 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत त्याचा आज इथे कार्यक्रम होता. आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय आमदार संजय केळकर साहेब भेटले आणि त्यांनी विकासाची गाथा गेल्या 11 वर्षाची विकास कामं केलेली देशात, राज्यात ही सगळी त्यांनी आज लोकांपर्यंत नेली. मग महिला असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, रोजगार असेल, विविध त्यांनी गुणांची मोदीजीने केलेली कामं आज लोकांपुढे मांडली. माझं जर एका शब्दाचं कोणी मला विचारलं मोदीजींबद्दल तर मी आज सांगेन या देशाचे पंतप्रधान म्हणजे एक पहाड आहेत. एवढे पहाड एवढे आहेत की सर्व समस्या निवारण करणारे एकमेव असतील तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी. हे प्रदर्शन नवी मुंबईतील इतर भागांमध्ये पुढील 3 दिवस सुरू राहणार असून नागरिकांना सरकारच्या कामाची थेट झलक पाहण्याची संधी मिळणार असल्याचे भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले. या ठिकाणी आज डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, काही व्यावसायिक होते, काही उद्योगपती, व्यापारी, सगळ्या भागातली लोक आपण या ठिकाणी पाहतो. हे त्या ठिकाणी मोदीजींच्या प्रेमापोटी आले. त्यांना त्या ठिकाणी आपले सन्माननीय केळकर साहेब, संजयजी केळकर साहेब प्रमुख होते. त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की त्यांच्यासाठी योजना काय आहे, कशा पद्धतीनं मोदी सरकारनं त्यांच्या सामान्य घटकांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक घटकांसाठी काम केलं, नारी आपल्या महिलांसाठी काम केलं याची माहिती महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. सगळ्यांना ह्या गोष्टींची माहिती देण्याच्या उद्देशानं नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये हा जो क्लास आहे, हा जो वर्ग आहे, ह्या वर्गाचं सामान्य घटकांपर्यंत चांगले कॉन्टॅक्ट आहे, त्यांना आदराचं स्थान त्यांच्या त्या घटकांमध्ये आहे. आणि निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी त्या सामान्य घटकांपर्यंत त्यांच्या मार्फत चांगल्या प्रकारे पोहोचाव्यात म्हणून नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज मोदीजींना जे 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्तानं एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम घेतला. चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला. मोठ्या संख्येने इथले रहिवासी व्यापारी सगळे उपस्थित राहिले. आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार नरेंद्र पाटील, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी आमचे उपस्थित राहून हा कार्यक्रम झाला. आज या कार्यक्रमामध्ये आपण प्रदर्शनं सगळी पाहतो. हे प्रदर्शनं भारताची विकास गाथाच्या अंतर्गत ही प्रदर्शनं आहेत. 11 वर्षामध्ये मोदीजींनी, आम्ही सांगत नाही, हे सरकारच्या माध्यमातून आलेली ही कामं आहेत. ही कामं आम्ही या ठिकाणी मांडलेली आहेत. आज असंख्य एवढी झाली जी लोक आली त्यांनी सगळे प्रदर्शन पाहिलं. आम्ही हेच प्रदर्शन आमच्या मंडळ स्तरावर जाईल, वॉर्ड स्तरावर जाईल, जिथे जिथे आमचे कार्यक्रम आता हे संकल्प सभा आणि काही छोटेसे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये हेच आमचे संपूर्ण प्रदर्शन हे त्या ठिकाणी जाईल असं अगदी सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून देखील आमचं. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.